हे बघा, या 4 व्हीलर आणि खूप जास्त गर्दी आहे इथे फोटो काढण्यासाठी. काही कारणास्तव करण पण घरी गेलाय. म्हणजे करण आणि संजोग जे दोघं जण आपल्यासोबत होते ते पण काही कारणास्तव त्यांनाही घरी जायला लागलं. आता मी आपल्या अलिबागच्या दुसऱ्या ग्रुपला जॉईन केलं आहे आणि आता निघालो आहे खारदुंगल्याला जायला. खारदुंगला पास आम्ही असे हे बघा 1 2 3 4 असे आम्ही 4 जण आहोत. 68 किलोमीटर म्हणजे रूमपासून आपला 70 किलोमीटर होता खारदुंगला पास आणि आता राहिला 68 किलोमीटर. पेट्रोल भरायला थांबलेलो मधीत. तर आता पूर्ण म्हणजे चढणच आहे पूर्ण. ते दिसतं तिथे वरती, तिथे आपल्याला पोचायचं आहे. ते दिसतं ना बर्फाचं. सेकंड लार्जेस्ट मोटरेबल पास खारदुंगला. पासेस चेक करण्यासाठी थांबवलेलं. पासेस दाखवले त्यांना, गाडीचा नंबर दाखवला. म्हणजे बाईक रेंटल आहे की स्वतःची आहे ते विचारण्यासाठी ते थांबवतात. बाकी जास्त काय मोठा विषय ना त्यांचा. तर झालं ते सर्व आणि आता निघालो. पूर्ण स्लोप चढाईच आहे, बघू शकता तुम्ही. नाईस 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 नाईस, व्हेरी गुड रोड्स. एवढूसाच रस्ता आहे पण इथे डबलचा पास आहे. म्हणजे दोन्ही जाणाऱ्या पण गाड्या इथनंच जातात, येणाऱ्या पण इथूनच येतात. त्यामुळे थोडं टर्न्सवरती रिस्की आहे, नाही बोलता नाही येणार. आता आपण 13,000 फीट्सवर आहोत आणि चाललो आहे आपण सेकंड लार्जेस्ट मोटरेबल पासला, म्हणजेच खारदुंगलाला. जसं जसं वरती चाललो आहे तसं जसं हळूहळू ऑक्सिजन लेवल कमी होत चाललं आहे, ते जाणवतं आहे आपल्याला नक्कीच. हे बघा काही ट्रकवाले कसले गाडी चालवतात, नादच नाही यांचा. एवढी मोठी गाडी आणि बिंदास वाकवत चाल. हे बघ, आणि अशा वेळेला जर समज तुम्ही इमॅजिन करा समोरून एखादा बाईकवाला येतोय, काहीच नाही करू शकत, काहीच नाही, नो ऑप्शन. किती पण सावकाश येत असू दे, हा तरी त्याला ठोकल ना तर तो तरी खालती जाईल. ही सिच्युएशन आहे इथे. फक्त बायकर्ससाठीच ठेवला असता रोड असता तर आपण बोलू शकलो असतो, पण हा तर सगळ्यांसाठी आहे, पब्लिकसाठी पण आहे. जे है तो है. तर चढव 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 वरती. खतरनाक. काय एक्सपिरियन्स असेल यांचा, अल्टिमेट लेवलचा. गाडी काढताना भीती वाटते, कारण कसं राईट साईडला पूर्ण आहे दरी. हां, भले माहिती आहे आपल्याला जागा आहे, गाडी निघू शकते, पण रिस्क. तर थोडंसं जरी त्या ट्रकवाल्यांनी राईट साईडला घेतलं की आपण घुसलोच समजा. असा आहे तर हा विषय, आणि विषयाच्या पलीकडे काहीच नाही. सेम सिच्युएशन बोलल्याप्रमाणे. मग असे बोललो ना मी, ट्रकवाला आला आणि बाईकवाला कुठे जाईल, बघितलं कुठे गेलो आपण, तसंच ते. इथे मला तर वाटतं लँडस्लायडिंग झालेली आहे म्हणून गाड्या थांबल्यात. एवढं क्लिअर करायचं काम चालू आहे तिथे समोर, बघू शकता तुम्ही. बघूया आपल्याला जायला चान्स भेटतोय का, नाहीतर काय ते क्लिअर होतपर्यंत रोड थांबायला लागेल आपल्याला पण. मेरे दिल के भी दिल में है तू. हो
रस्ता ब्लॉक झाला आहे लँडस्लाईड झाल्यामुळे. थोडं लांबच राहूयात, उगाच रिस्की शॉट नको. चला, बायकर्स लोकांना तर सोडलं आहे. फोर व्हीलर्सवाल्यांना पाठवतील असं वाटत नाही मला तरी, कारण हे बघा बेकार एकदम सर्व दगडं वगैरे घसरून खालती आलेत रोडवरती पूर्ण. आणि आता इथून धुरला चालू. ABS रोडवर आहेत आपल्या गाडीचे, ते ऑफ रोडवर टाकतो म्हणजे कसं ब्रेकिंग पण पॉवरफुल. या 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 धुरला, नुसता धुरला. ओके, आता सर्व ऑफ रोडवरती आहे. ट्रॅक्शन कंट्रोल बंद करायला तर पाहिजे मला वाटतं, बघूया पुढे जाऊन. येस, very off-roading. ट्रॅक्शन बंद करायला लागेल गाईत, कारण गाडी पॉवर नाही घेत आहे स्लिपरी रोडवरती, म्हणून ट्रॅक्शन बंद करूनच चालूयात. उगाच जिथे गाडी म्हणजे ड्रिफ्टिंग करत जायचं आहे ना, त्या जागेवर गाडी डायरेक्ट कट ऑफ होते, पॉवर म्हणजे बंद होते. ओके, ट्रॅक्शन बंद केलेलं आहे. नाही झालं रे, वेट तो प्रॉपर करायला लागतं. ओके, ट्रॅक्शन इज ऑफ. आता कसा काय पण येऊ दे ना, कचकराकर गुप करू. हे बघा, हे सर्व इथं दिसतं ना तुम्हाला, हे सर्व दगडं वगैरे खालती पडून आलेली आहेत, म्हणजे सर्व तुटून आलेले आहेत खालती दगडं डोंगरावरतून. आणि कधीही येऊ शकतात हा मित्रांनो, म्हणजे असं नाही की आलेत तर तेवढेच तसंच राहणार स्टील. हे दगडं बघू शकता तुम्ही, ते कधीही लँडस्लाईड होऊ शकते, म्हणजे दगडं आपल्या अंगावरती पण पडू शकतात किंवा रस्त्यावरती पण पडू शकतात. हेच तर रिस्की शॉट आहे इकडे. ओह, अभी कुछ तो लग रहा है कि हम लोग लद्दाख में एंटर हुए हैं, नहीं तो इतनी देर से इतना गाड़ी चलाए 3,500 किलोमीटर तो सिर्फ रोड पे ही चलाए. ये ऐसा ऑफ रोड वगैरह कुछ लगा ही नहीं ज़्यादा अपने को लगा, पर ऐसा टफेस्ट रोड तो पहली बार लग गया है मेरी जाने पपलू. रस्ता आहे ऑफ रोड आणि टर्नवरती ना अशी एकदम माती झालेली आहे. तिथून एकदम असं म्हणजे गाडी पूर्ण फिरते. आता गोप्रो ऑफ होता, पुरा फिरलो असा गोल मी, म्हणजे काय नाही प्रॉब्लेम, म्हणजे झालं कंट्रोल झाली गाडी, काय विषय नाही मोठा. म्हणजे जरा सांभाळून घ्यायला लागेल, कारण एकदम म्हणजे बोलतात ना सहनशक्तीच्या पलीकडचा रोड आहे.
येस येस. Just look at the view man, look at the view. ऐसा लग रहा है अभी आए हैं हम आसमानों के बीच. फक्त आम्ही चाललोय, दुसरं कोणच म्हणजे एक बायकर्स नाही आम्हाला पण आजपर्यंत भेटला आणि एक ते ट्रकवाला भेटला फक्त. पण बायकर एकही आम्हाला अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे. लोक येतात का नाही इकडं काय माहिती. थोडीशी गाडी अशी म्हणजे नॉर्मली कुत्ते म्हणजे आपलीच नाही सर्वांचंच, कारण अल्टिट्यूडवरती थोडा गाडीचा परफॉर्मन्स 100%वरून 60 ते 70% येतो. हे तर लिखित आहे, तुम्ही पण स्टडी करू शकता, याच्यावर गूगल करू शकता. तभी भी हमारी एडवेंचर है तो चल लेती है. खारदुंगला म्हणजे आपल्याला बोलता येईल की सामायिक परीक्षा असतं ना, सामायिक परीक्षा जी फायनल एक्झामच्या आधी घेतली जाते. आपलं क्वालिटी किती आपलं म्हणजे अभ्यास झाला आहे त्याची परीक्षा ती म्हणजे खारदुंगला. आणि याच्यानंतर उमिंगला, वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल पास उमिंगला पास. जर आपण खारदुंगला इझिली कवर म्हणजे केलं तर आपण उमलिंगलाही करू शकतो. इझिली मतलब इझिली नाही करू शकत आपण. आला हे चाललंय ते टफच चाललंय, पण हे जर आपण पार केलं तर उमिंगला तर हो ही जाएगा मेरे दोस्त. इथे फक्त कार्सवाल्यांशी घाबरून राहायला लागतं, कारण एकदम सुसाट त्यांना टर्न विनवरती येतात. 4 चाका आहेत ना त्यांना काय भीती नाही. त्यांची एवढी ड्रिफ्ट वगैरे स्केट वगैरे नाही होत. आपली 2च चाका त्याच्यावर आपल्याला चालवायला लागतंय. डोकं नॉर्मली जड झाल्यासारखं वाटतंय झालंय नाही तर देखेंगे. मला आता वाटतं नाही की आपण GTA सॅन अँड्रेस जे खेळत असतील ना लोक, त्यांना माहिती असेल इथे डोंगरावरती गेलो ना की एक भारी एकदम सायकल भेटायची गिअरवाली. तर डोंगराच्या वरती असंच सेम डोंगराच्या वरती डोंगर चढून जायला लागायचं गाडी घेऊन किंवा काही घेऊन हेलिकॉप्टरने वगैरे. आणि तिकडं वरती गेल्यावर आपल्याला एक सायकल भेटायची GTA सॅन अँड्रेसमध्ये. तसलाच रस्ता मला सेम हा वाटतोय इन रिअल लाईफ. GTA सॅन अँड्रेस इन रिअल लाईफ. सिरियसली 50 किलोमीटर बाकी, अजून 20 किलोमीटर कवर केलं आहे आपण, अजून 52 किलोमीटर बाकी. येस. नुसता दुर्ला. ते दगडं आलेले मधीत ते त्यांनी आता साईडला केले तिथले लोक, म्हणजे ते तिथून साईडला केलीत दगडं. ती पूर्ण रस्त्यात दगडं पडलेली, लँडस्लाईड झालेली. सोडलंय तर निघाले पुढे. ते इथे का थांबवतात काय माहिती. काय नाही, फक्त गाडींची नंबर नोट करण्यासाठी तिथे थांबवलं. इथे लास्ट चेकपोस्ट आहे हा. तर तो एक आपला पोरगा प्रसाद दादा गेला तिथे, तो करतो एंट्री आणि मग निघूयात पुढे जायला. अजून 30-35 किलोमीटर आहे चढ म्हणजे खारदुंगला पासला पोचण्यासाठी. बाकी मग परत रिटर्निंगचा रूट असेल मे बी. 47 किलोमीटर लोकेशन तर दाखवतं आहे. आता बघूयात कसं काय होतं ते.
चला आता निघालोय एंट्री करून गाडीची. चल पत्या वाकव चल. व्ह्यू बघा गाईज, सर्व डोंगरांच्या वरती. अजून थोडं वरती जायचं आहे. जवळजवळ आपण आलोय. आणि या साईडला पूर्ण दरी आहे. ही दरी फुल्ली शार्प, पूर्ण म्हणजे खोल दरी आहे. हे बघा समोर दिसतंय तुम्हाला. जास्त साईडला नाही जात, रिस्क आहे ते पण. हे बघा हे बघा हे बघा पूर्ण खालती डायरेक्ट. नो ब्रेक, नो ABS, नो ट्रॅक्शन कंट्रोल, सीधा नीचे. हे बघा हे बघा काय काय हा अवस्था झाली इथे. मला तर वाटतं घर होतं, दगड पडला डायरेक्ट घरावरती. असं माणसाला एक सेकंद सुद्धा म्हणजे कुठला असा स्पॉट नाही की जिथे एक सेकंद म्हणजे उभा राहील आणि तो सेफ असेल. कुठला स्पॉट नाही. इथे नाही उभा राहू शकत, तिथे नाही उभा राहू शकत आणि तिथे नाही उभा राहू शकत. कुठेच उभा नाही राहू शकत. म्हणजे सेफली हां की बाबा इथं उभं राहिलं तर मी तरी मला काहीच होणार नाही. असा एकही पॉईंट नाही आहे इथे. इथे कुठेही उभं राहा, कुठेही थांबा, रिस्की पॉईंट आहेच. दगडं आहेत वरती पूर्ण डोंगरावरती आणि खालती आहे पूर्ण दरी. एका टायमाला दगडं कोसळू शकतात, एका टायमाला ही पण लँडस्लाईड होऊ शकते. काय सांगू नाही शकत. त्यामुळे बोलतोय. आणि हा बघा बर्फ सुरू झालेला आहे लेफ्ट साईडला, राईट साईडला सॉरी. आणि थंडी पण वाढत चालले. क्या ही करे अब. हा हे जेव्हा आपल्याला बर्फांचे डोंगर खालतून वरती बघायला लागत होतं ते आता खालती बघायला लागते. एवढं आपण बर्फाच्या समोर आलं आणि समोर बघा तुम्ही. ये जो मज़ा है वो कहीं भी नहीं, कहीं भी नहीं. यस यस माझा आवाज ऐकून तुम्ही फील करा की मला म्हणजे काय हालत झालं इथे. शार्प टर्न अहेड, गो स्लो. ओके बर्फ बघू शकता काहीच. बर्फ बघा बर्फ. हे बघा इथे परत ट्रॅफिक लागलेली आहे. मला तर वाटतंय परत काहीतरी पुढे शॉर्ट झालेला आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे चालल्यात. क्या हुआ होगा.
हे बघा हे बघा हे कुठलं तरी पॉईंट आहे. लोक फोटो वगैरे काढतात. आपल्याला थांबायचं आहे की नाही मला माहिती नाही. पोरं काय बोलतात बघूयात. काय थांबायचं नाही ना इथं? थांबायचं नाही ना? हा हा चल मग चल चल चल. हे बघा घराबिरांची काय हालत झालंय. ATM पण नाही राहिला. हे बघा दगड पडून पडून. इथे काय कन्स्ट्रक्शन टिकूच शकत नाही गाईज. लोखंडाचा केला तरी ते बेंड होईल, कारण दगडच एवढी मोठी मोठी लँडस्लाईडला पडतात ना की हिशोबाच्या पलीकडे. अरे हो हाच पॉइंट आहे टॉप ऑफ द वर्ल्ड वाला. सेकंड टॉप ऑफ द वर्ल्ड खरदुंगला वरती आलेलो आहोत आणि खूप जास्त गर्दी आहे इथे फोटो काढण्यासाठी. मला नाही वाटत आपण फोटो काढू शकू. म्हणजे फोटो काढायचा तर आहेच, पण गर्दी पाहता काय वाटत नाही मला. अरे गर्दी बघ काय चुंबळ पडलंय. तर बघा तुम्ही इथे अल्टिट्यूड 17,982 फीट द टॉप ऑफ द वर्ल्ड लिहिलं आहे. हायली खरदुंगा पण आहे सेकंड टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. बघूयात फोटो काढायला भेटते का, नाही तर मग पुढे जाऊयात आपण. कसं काय जमतं ते बघूयात, सांगतो तुम्हाला. काय करतोस? गाडी घेऊ फोटो कसला काय सगळ्यांना साईडला करायला लागेल. हे बघा ही एवढी लोक वाट बघतात आणि सगळे समोर आहेत. काय फोटो काढणार मला सांगा. फोटो खिंचा लिए अभी निकल रहे सब. मतलब इधर झगड़ा होता है रे फ़ोटो निकालने के टाइम में, क्योंकि जगह ही नहीं रहता. खूप जास्त गर्दी आहे इथे. सगळ्यांना थांबवायला लागतं. फुल ॲग्रेशन घ्यायला लागतं अंगामध्ये, नाही तर कोण नाही. सगळी मध्ये मध्ये घुसतात. आपण लाईनीमध्ये थांबतो. आमची गाडी 5 मिनटं थांबलेली, चालू करून ठेवलेली. सगळे मधीत घुसतात बस. तर आता फायनली काढलेत फोटो वगैरे, तुम्हाला दाखवलं बघितलंच असेल. आणि आता निघतोय रिटर्नच्या रस्त्याला. ते बघा आपले पोरांचे फोटो काढलेले आहेत, चालू आहेत. चला तर काहीच निघतो आता खरदुंगलावरून खाली जायला परत. हळूहळू जसं आता 3 वाजायला आले ना, हळूहळू टेम्परेचर वाढायला लागलं. थंडी वाढायला लागली गाईज. म्हणजे सांगू नाही शकत की जागेवर उभं आहे ना असं वाटतं मी पावसात फुल भिजलो आहे आणि पंख्याखाली उभा आहे. अशी बेकार थंडी लागते. वा
आता तिकडे आपल्याला पूर्ण खालती, म्हणजे तिथेच ना, याच्या पण अजून खूप जास्त खालती लेवल दिसते तिथे, तिथे जायचं आपल्याला. म्हणजे विचार करा आपण किती वरती आलेलो. आता सेकंड लार्जेस्ट पॉईंट आहे आणि लार्जेस्ट पॉईंट आहे उमिंगला. तिकडे उद्या जाणार आहोत आपण. तिथे तर फक्त हे बघून विचार करा की तो किती हाईटवरती असेल पॉईंट. हो तिथे डबल ग्लोव्ज घालून जायला लागतील, कारण सर्वात जास्त थंडी हातांना लागते, बोटांना, हातांच्या. हात पूर्ण जाम झालेत माझे. आता वॉटरप्रूफ ग्लोव्ज घेतले ते घालायला लागतील. तेच घालूयात, मे बी तेच बेटर राहील, आय थिंक सो. फक्त हे रिस्की शॉर्ट्स टर्न्सवरती आहेत. आणि दगड बघा, हे बघा एकदम हवेच्या भरोशा. दगड पडला गाईज, बघितलात समोरून. हे दगड आहेत ना, हे दगड हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या भरोशावरती हे दगड इथं थांबलेली आहेत. ग्रॅव्हिटी. आणि थोडीशी जरी काय हालचाल झाली ना, इकडचा एक बारीकसा एवढसा जरी खडक सटकून पडला तर हे अख्खं डोंगर खालती येतं. एवढूसा दगड जरी इकडचा पडला ना, तरी पण हे पूर्ण, हे जेवढे मोठे दगड दिसतात ना आपल्याला, हे सर्व बघा सगळ्यांना क्रॅक गेलेले आहे. हे अख्खं डोंगर खालती रस्त्यावरती येतं आणि मग रस्ता ब्लॉक होऊन जातो. ठीक आहे, इकडचे म्हणजे गव्हर्नमेंटचा सर्व्हिस चांगला आहे की इथे गाड्या पूर्ण असतात, म्हणजे त्यांच्या जेव्हा पण रस्ता ब्लॉक होतो ना, लगेच त्यांच्या गाड्या येऊन क्लिअर करून जातात. म्हणजे जास्त ट्रॅफिक नाही होत, थांबायला नाही लागत किंवा रस्ता पूर्ण ब्लॉक नाही होत. एक हात तासामध्ये क्लिअर होऊन जातं, ते एक चांगलं आहे. तर जर इथलं जर सर्व्हिस नसती तर हे पॉईंट्स चाललेच नसते, पोचूच शकलं नसतं. कारण एक अर्धा तासाने, पाऊण तासाने, 1 तासाने लँडस्लाईड होते पूर्ण रस्त्यावरती. बर्फ वितळून पूर्ण खाली येतो आणि दगडं पण पूर्ण हे खालती येतात. रस्ता बघा पूर्ण असा फिरून, पूर्ण असा हळूहळू वाकडा तिकडा करत पूर्ण खाली जातं. कोणाला जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असेल ना, शिक्षा, तर त्याला लडाखला पाठवा. 3rd डिग्री भेटून जाईल, 3rd डिग्री, विदाऊट सेफ्टी गिअर्स, विदाऊट विंटर लायनर्स. पाठवा, माणूस परत येणारच नाही. डॉट शुअर लिहून देऊ शकतो हे मी. रस्ता बघा दोस्ताओ, उतरतंय आता खाली. yes. Fully off-road. आईला या बुलेटवाल्यांचा ना, मला पर्सनली एक्सपिरियन्स आहे की बुलेटचा. कारण मी पण बुलेटवर 2-2.5 लाख किलोमीटर चालवले बुलेट, पण मला अनुभव आहे. जेव्हा ही गाडी दमते ना, तेव्हा पक्की दमते. आणि आत्ताच्या सिच्युएशनला मी ॲडव्हेंचर 390 चालवतोय आणि मी इमॅजिन करू शकतो जर माझ्या हातात बुलेट असती तर माझे काय हाल झाले असते. स्लोली लक्ष, फोकस ऑन द रोड मॅन, डोंट बी डिस्ट्रैक्ट. यस, ये होता है असली मजा राइड का. कितना बढ़िया रोड है, रिस्की है, और हम भी रिस्क लेके ही चला रहे हैं, बहुत ज़्यादा तेज. सो इधर तो खड़ा, ओ बक आपटली. आता ते काय ना फरक पडत.
इतना तो बस चलता है, गाड़ी ही इसी रोड के लिए बनी है हमारी। थारी गाड़ी थारा पैसा। हे बघा गाडीचं काय झालंय, मला असं वाटतंय मोठी ट्रॅव्हलर होती ती पुरी खाली आली असेल, काहीच नाही राहिलं, फक्त चेसी आणि बॉडी लोखंड राहिलाय फक्त, बाकी सगळं गायब. यस तुझा पडला काहीतरी पडला. मोबाईल कुठं आहे, मोबाईल कुठं आहे? काहीतरी पडला स्टील सारखा बघ. हे बघ इथंच हॉर्न दिला ना तुला. काहीतरी पलटताना मला दिसलं, स्टीलची काहीतरी वस्तू आहे. इथेच कुठेतरी पडलं. काय झाला मला तर वाटतं ना, तिथं बघ एक ब्रेक लिव्हर पडलाय, तो उडला असेल गाडीवरून. मला वाटतं तू त्याच्यावरनं गाडी नेली असशील आणि तो उडला असेल. ठीक आहे चल, बाकी काय नाही ना, बाहेर होतं. ठीक आहे चल मग चल. हेच 100% चल. मला असं दिसलं ना समोर की काहीतरी त्याचं उडलं आणि माझ्या गाडी खालून गेलं, तर मला वाटतं त्याने त्याच्यावर गाडी चढवली असेल आणि ते गाडीच्या स्पीडच्या याच्याने ते उडलं असणार. गोप्रोचे आता 23 मिनटं बाकी आहेत फक्त. घरी पोचेपर्यंत आपल्याला थोडी कंजूसगिरी करायला लागेल व्हिडिओ शूट करताना, नाहीतर मग काय फोन जिंदाबाद. 256 GB आहेच, पण फोनवर रेकॉर्डिंग करायला काय ना, पण फोन एक हात बिझी पण राहतो, व्हॉइस पण तेवढा चांगला नाही येत आणि थोडासा शेकी फुटेज येतो. पण गोप्रो इज गोप्रो मैन. ये देखो ये क्या कर रहा है, कुछ तो कंस्ट्रक्शन का चल रहा है यहाँ पे. चलने दो. येस समोर आता फुल ट्रॅफिक झाले, काहीतरी शॉर्ट झालाय गॅरंटी. बघूयात. बघा काहीच कसल्या रस्त्यावरून गाडी काढायला लागते, काहीच भरोसा नाही, मातीचा कधी पण सरकू शकते. भुसभुशीतच माती आहे पूर्ण. व्यूज देख लो तब तक. नो कमेंट्स गाइज, नो कमेंट्स. कुछ बोलने का नहीं, सिर्फ देखने का. हाँ आय थिंक इथे पण लँडस्लाईड झालेली आहे. याच्या बाजूला उभं राहायला पण भीती वाटते, कारण तिथं व्हायब्रेशन्स चालू आहेत ना, तर त्या व्हायब्रेशन्सने इथून पण दगड पडू शकतात खालती. रिस्की शॉट आहे बाबा. चल पाठवतात आता, सोडले वाटतं, जाऊयात एकदाचं. टेन्शन नको जायला. तिथं गाडी लावलेली, इकडे घेतली गाडी घाबरून. एकदा काय पास झालो इथं ना की टेन्शन नाही. थांबे, हे बघा इथनं एक मोठा दगड खालती आला. हे बघा हा. थांब रे बाबा, ठॉक वाले थांब. इथं फाडून ठेवतोय आमची पॅन्ट. बेकार खांब रे, परत थांबवलं. अरे बापरे, हे इथं दगड दिसतात, हे पण कधी असे खाली येऊ शकतात डायरेक्ट आपल्या अंगावर. बुक्कीट टेंगुळ, काहीच विषय नाही करू शकत.
इतना एकदाचा क्लिअर होऊ दे रे बाबा. व्हेरी रिस्की एकदम रिस्की टच एजवरती उभे आहोत आपण. एक मिनटं मोजत राहायला लागते. एक मिनटं एक सेकंद मोजत राहायला लागते. फुल इकडे बघा ना काय आहे, डायरेक्ट खालती आहे, काहीच हिशोब नाही. रस्ता आहे का काय बाबा, मी इकडनं गाडी टाकीन, दगड आला तर पडीन, काहीच नाही करू शकत काहीच. एक सेकंद महत्वाचा आहे. सब कुदरत के भरोसे. चल रे बाबा, आम्हाला जाऊ दे रे. डोकं जड झालं यार थांबून 20-25 मिनटं चांगलीच खाल्ली. हे बघ, हे तोडण्याचं काम चाललं इथे. व्हेरी रिस्की. ट्रॅफिक बघू शकता किती झालंय. चला आता क्लिअर वाटतंय पुढे तरी. हे बघा, असं होतं. उचल गाडी उचल. ओके, हो गया नॉर्मल. चलो कोई नहीं, चलो. छोटा मोटा तो इंसिडेंट होएगा हीच नक्कीच. इथं आहे ना मातींचा सगळा भुसा झाला आहे. तिथं मगाशी गाडी आपली स्केट झालेली आहे बघा इथे. येस, दिस इज द पॉइंट. बघा, हा भुस्सा झालेला आहे ना तो बेकार. दगडं बिगडं काय नाही वाटत, ग्रीप पकडते टायरला. पण सायकल रायडर्स. one and only Prasad Chikle and Prajot Mhatre. फुल खडी बिडी उडते समोरच्या गाडीची आपल्या अंगावर. कोई नहीं, चलता है. यही तो करने आए है यहाँ पे. गाइस पूर्ण गाडी आहे ना ड्रिफ्ट करत चालले, ड्रिफ्ट. काश ऐसा अपने को भी शूट करने वाला पीछे से कोई होता तो समझ आता गाड़ी कैसी चल रही है वो अपनी. कोई नहीं, इंस्टा 360 सुन लेना ही पड़ेगा. हो. फुल्ली ऑफ रोडिंग.
बघा इथे दगड खाली आला, मग अशी जाताना तर नव्हता, आता चाललेलं दिसतोय. यस, अभी अच्छा रोड आ गया है, ऑफ रोडिंग ख़त्म एंड डांबर का रोड चालू. सगळं ऑफ रोड आणि ट्रॅक्शन पण ऑफ, म्हणून तर कंट्रोल होते गाडी. आत्ता झाला ऑफ केलेला, नाही तर गाडी फिरत नाही रे.
फुल्ली खतरनाक ऑफ राइडिंग के साथ एडवेंचर का मजा उठाते हुए दो राइडर्स फ्रॉम अलीबाग। अजून पण काही 13,000 अल्टिट्यूड वरती आहोत आपण। संपला आता मेन रस्ता संपलाय। खूप जास्त ॲडव्हेंचर करत आलो आहे आपण। तिथे परत पुढे काहीतरी शॉर्ट झालाय, काय झालं माहिती नाही, गेल्याशिवाय समजणार नाही। तर बघूया आपण पुढे, कारण तिथे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आणि गाड्या थांबवल्यात। मला वाटतं ते काम चालू आहे, तर तेच चालू असेल मे बी, बघूयात। चला परत वेटिंग अर्धा तास। नशीब आपण आलो आणि सोडलंय। बघ काय सुळा मशीन बघ, सुळा मशीन। हा थांबलो तर हात जाम झालेत। सुळा मशीन, गाड्या मोठ्या आल्यात। ओके दगडं होती मध्ये म्हणून हा ट्रक पास नव्हता होत। तेवढीच आपल्याला चान्स भेटलाय आणि आपण निघालोत पुढे। ओके कोई नाही होत आहे। आपले अजून 2 मित्र येत आहेत पाठवून, काय मध्ये त्यांना थांबवलं असेल मे बी। चला आपण पुढे जाऊया आणि चेकपोस्टवर बहुतेक थांबूयात जाऊन। झाला आता असाच रस्ता आहे, जाताना पण तुम्ही बघितलेलात, सेम हिअर डांबरी रस्ताच आहे। तर आता रूमवरती जातोय, फ्रेश वगैरे होतोय आणि मग परत बाहेर पडतोय। ते 2-3 पॉईंट आहेत इकडचे फिरण्यासारखे, तिथे जाऊन जरा फिरून वगैरे येऊयात। जास्त नाही, 1 किलोमीटरच राहिलं आहे रूम। आणि आता आम्ही पोचलोय रूमवर, म्हणजे जवळ। आणि आपल्याला पार्किंग बघा कसली दिलेली आहे बाईक लावायला। वेट लेट मी शो यू। इथंच कुठेतरी आहे। यस बघा आहे ना शटर, याच्या आतमध्ये आपली गाडी राहते। हे बघा साधा काम नाही भाई। सेफ। तर गाईज आता चाललोय, थोडेसे 3-4 स्पॉट्स आहेत फिरण्यासारखे इथे लेमध्ये, तिकडे चाललोय। बाकीचे पोरं रेडी होत आहेत, फ्रेश वगैरे आता झालो, आंघोळ वगैरे केली। खूप जास्त धूळ गेलेली अंगावरती, केसांविसांमध्ये सगळी वाट लागलेली, सगळी धुरला विषय झालेला धुरला। तर आता चाललोय। हा मला वाटतं आपण कोई नाही रॉंग साईडने आलेलो। थंडी थोडीशी आहे, 8 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, बाकी काय नाही। लेडी गागा
चला आता चाललो आहे शांती स्तूपावरती. काय ते माहिती नाही, जाऊन बघूयात डायरेक्ट. ओके, 3.6 किलोमीटर आहे इथून आणि निघतो आता शांती स्तूपा.